आमच्याच गावातील 2 मुली अल्पवयीन मुली होत्या आणि त्या ट्युशनला जात होत्या सकाळी 7 वाजता. सकाळी 7 वाजता ट्युशनला जात असताना 10 वाजता आमच्या गावातील कॅमेरे चेक केले असता गावातील ग्रामपंचायत कॅमेऱ्यात असं आढळून आले की रोहन नरेंद्र चौधरी या मुलाने त्यांना गाडीवर बसवून भुसावळच्या रस्त्याने आणले आहे आणि थोड्या वेळात जळगाव जात असताना असं कळलं की त्या दोघी मुली विहिरीत आढळल्या. का मुळे अशी घटना काय झाली होती? त्या मुलगी जनता हायस्कूल साखरी येथे शिकतात आणि त्या सकाळी ट्युशनला जात होत्या. आमची शाळा 11 वाजता भरते, त्यामुळे सकाळी गावात ट्युशन असल्या कारणाकन ट्युशनला जात असल्या कारणाकन त्या ट्युशनला जात होत्या. ट्युशनला जात असताना ही घटना घडली. सकाळी ट्युशनला जाण्यासाठी मुली घरून निघाल्या अशी माहिती आहे. त्यानंतर गावातील एका मुलाने त्यांना विहिरीत ढकलल्याची माहिती मिळते. तो मुलगा कोण होता, काय नाव आहे त्याचं? मुलाचं नाव चौधरी यांचा मुलगा आहे. काय कसा आहे तो, काय मातीपूर्व आहे का काय, असं काय नेमकं कारण काय ढकलण्याचं त्यांचं? त्याचा आता नंतरच आता तपासात समजेल ते काय. किती वर्षाचे होते? 9वी मध्ये शिकत होत्या मुली. किती वाजेची घटना आहे सकाळची? सकाळी 8:30-8 वाजता ट्युशन साठी घरून निघालेले मग ही होते. घटना कशी माहीत पडली? गावात चर्चा झाली, त्या मुलालाही आणला, त्यानेच कबुली दिली की मी या विहिरीत टाकलं म्हणून. असं तर मग काय हे होती त्यांची दुश्मनी? काही तसं काही कल्पनाच नाही तशी. घटना त्या मुलानं त्या मुलीला विहिरीत ढकललं असं त्यांनी कबुली दिली. त्याला पोलीस स्टेशनला जमा केलं. कुठे चालले होते मुली हे सकाळी? ट्युशनला सकाळी. किती वाजायची घटना आहे? हे सकाळी तरी 7 वाजेची. गावामध्ये कसं माहीत पडलं? गावामध्ये त्याला त्या CCTV कॅमेरे चेक केल्यानंतर, ग्रामपंचायतीला चेक केल्यानंतर गावात माहिती पडलं. तर मग आता ते मुली जे आहेत ते किती वर्षाचे होते आणि त्या 9वीला होत्या. काल त्यांनी आपला 26 जानेवारीचा कार्यक्रम केला. तिथं त्यांनी चांगला आयोजन केलं होतं. तिथं त्यांनी भाग घेतला होता. मग काय राग वगैरे काय आता त्यांचं चौकशीच कळेल. तो मुलगा पण शाळा शिकत होतो का? मुलगा नाही, शाळा शिकत नव्हता. गावामध्ये 2 मुलींचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याचं सांगितलं जातं. नक्की घटना काय आहे, कशामुळे घडलं? आज सकाळी 2 मुली बेपत्ता झाले म्हणून भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये माहिती प्राप्त झालं होते. दोन्ही मुलींचं वय अंदाजे 15 वर्ष आहे. मग त्याच्या अनुषंगाने आम्ही शोध सुरू केला. मग त्या शोधामध्ये 2 बॉडी साखरी गावाच्या जवळच विहिरीत सापडलेल्या आहे. ते दोन्ही बॉडी आम्ही रिकव्हरी केलेल्या आहे. दोन्ही बॉडी आम्ही पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे. आणि नेमका कोणत्या कारणास्तव ही मृत्यू झाला या विषयावर आमचा तपास चालू आहे. आणि एक संशयित मुलगा आहे, त्यालाही देखील आम्ही ताब्यात घेतला. मग ही सर्व गोष्टी आम्ही तपास झाल्यानंतर एक्झॅक्ट रिझन आपल्याला सोबत शेअर करता येईल. घातपाताचा संशय व्यक्त केला जातो, असं काही आहे याकडे? सर्व बाबतीत आमचा तपास चालू आहे. म्हणजे एक्झॅक्ट कारण डिसाईड एकदा क्लिअर झाल्यानंतर आपल्यासोबत मी शेअर करेन.